नमस्कार मित्रांनो, BJPचे जे प्रवक्ते अनुराग ठाकूर यांनी नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी काँग्रेसवरती आरोप केले. पण प्रत्यक्षात त्यांनी काँग्रेसवरती निवडणूक आयोगालाच उघडे केले. शाहीचे रक्षक मानलं जाणारं जे निवडणूक आयोग आहे यांच्याच माहितीमध्ये, यांच्याच डेटामध्ये निपक्षपातीपणा, गोंधळ आणि खोटेपणा दिसून येतो. अनुराग ठाकूरने सांगितलं की BJPने 6 दिवसामध्ये, फक्त 6 दिवसामध्ये मोठ्या नेत्यांच्या मतदार याद्या तपासल्या. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, अभिषेक बॅनर्जी, डिंपल यादव आणि MK स्टॅलिन. पण काँग्रेसला 6 महिने लागले एक मतदारसंघाचा डेटा मिळवायला, कारण ECIने डेटा दिलाच नव्हता. अनुराग ठाकूर यांनी आकडे दिले. वायनाडमध्ये 93,000 मतदार, रायबरेलीमध्ये 2 लाख मतदार, डायमंड हार्बरमध्ये 2,60,000 मतदार. हे सगळे डाऊटफुल वोटर आहे माहिती आहे. ही माहिती, हा डेटा कोणाकडून? तर हा डेटा निवडणूक आयोगाकडून. जबाबदार कोण? काँग्रेस की निवडणूक आयोग? तर निवडणूक आयोग. राहुल गांधीने 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली. लगेच निवडणूक आयोगाने नोटीस दिली आणि शपथपत्र मागितलं. अनुराग ठाकूरने पण तेच आरोप केले. तरीही निवडणूक आयोग गप्प आहे. मग नियम सारखे आहेत का सगळ्यांसाठी? तर नाही. वायनाड आणि डायमंड हार्बरमध्ये ज्या लोकांना ठाकूर यांनी डाऊटफुल वोटर म्हटलं, तेच लोक कॅमेऱ्याच्या समोर येऊन सांगतायत की नाही, आम्ही खरे वोटर आहोत. म्हणजे ठाकूर यांनी सांगितलेली माहिती खोटी आहे. थोडक्यात निवडणूक आयोगाने त्यांनी जो डेटा दिला तो अविश्वसनीय आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टीचा अर्थ एकच निघतो. BJPला विशेष माहिती, डेटाचा ॲक्सेस आहे. म्हणजे त्यांना तो मिळू शकतो डेटाचा ॲक्सेस. तो ॲक्सेस काँग्रेसला नाही. राहुल गांधीवर कारवाई, ठाकूरवरती कारवाई नाही. आणि वोटर्स जे स्वतः आरोप फेटाळत आहेत, म्हणजे निवडणूक आयोगाची निष्पक्षपातता जी आहे ती धोक्यात आहे आणि लोकशाहीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसला दोष देताच निवडणूक आयोगाचा भांडाफोड केला. हा जो मुद्दा आहे हा पक्षाचा नाही, हा लोकशाहीचा मुद्दा आहे. जर मतदार यादीच खरी नसेल तर लोकशाहीचा पाया डगमगतो. तर मित्रांनो, प्रश्न विचारायला हवे आणि आवाज उठवायला हवा, कारण लोकशाही वाचवणं ही आपली जबाबदारी आहे.